आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबरोबर तातडीने रेड मारा, तुम्हाला रिकामे सिलेंडर तर 25वर सापडतील. जागतिक पातळीवर चाललेलं युद्ध आणि त्याचे परिणाम आता गल्लीपर्यंत व्हायला लागलेले आहेत. घरोघरी गल्लोगल्ली गॅस टंचाई झालेली आहे. घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे आता चुली पेटायला लागलेल्या आहेत. रातोरात इलेक्ट्रिक शेगड्यांची मागणी वाढलेली आहे. तातडीने इलेक्ट्रिक शेगड्या घ्यायला लागलेत लोक. अनेकांनी चुली चालू करून दिल्या आहेत. सिलेंडर मिळत नाही, त्याच वेळेस मात्र व्यावसायिक सिलेंडर मिळत नसतानाही त्यांचे दुकानं जोरदार चाललेले आहेत. पोहे विकणारे असतील, भजी विकणारे असतील, चहावाले असतील, हॉटेलवाले असतील, मोठ्या प्रमाणावर घरगुती गॅसचा वापर कमर्शियल म्हणून केला जातोय आणि पुरवठा खातं मात्र झोपलेलं आहे. आता त्यांना कारवाई करायची नाही, त्यांची इच्छाशक्ती नाही का त्यांना दिसत नाही. दिसत नसेल तर मी त्यांना सांगतो, घरगुती गॅस सिलेंडर आणायचं, कमर्शियल सिलेंडरमध्ये रिफिल करायचं आणि बाहेर शोभायचं पावलं म्हणून कमर्शियल सिलेंडर दाखवायचं. असे प्रकार वर्षानुवर्ष चालत आले. आता या टंचाईच्या काळातच चालूच आहे. पुरवठा खात्याने तातडीने याच्यावर कारवाई केली पाहिजे. त्याला विचारलं पाहिजे की तू भरलं कधी आहे कमर्शियल सिलेंडर भरल्याची पावती असेल की नाही, ती अगदी 2 दिवसाची नको. तो सतत ते वापरतोय. त्याच्या गोडाऊनमध्ये, त्याच्या घरामध्ये, त्याच्या सज्जामध्ये 15 ते 25 रिकामे सिलेंडर सापडतील. आता हा माझा दावा आहे. तरी पुरवठा खातं मात्र अजिबात लक्ष देत नाही. वर्षानुवर्ष लोक ओरडत आहेत, वेळेवर सिलेंडर येत नाही, नंबर लावला तरी मिळत नाही, मग ऑनलाईन करा, ऑनलाईन केल्यावरही 8-8 दिवस मिळत नाही. हा प्रकार का? एकतर गॅस वितरक आणि यांचे साठेलोटे असेल, लागेबांधे असतील, हे एक कारण असू शकतं. खुल्या बाजारात बिनधास्तपणे सिलेंडर मिळतं गाड्यावाल्यांना, टॅक्सीवाल्यांना, सगळ्यांनाच. घरगुती वापरासाठी मात्र पाय पडावं लागतं, रडावं लागतं, भांडावं लागतं. याची तशी शिफारस करावी लागते. तुम्हाला सिलेंडर मिळतं, तुमच्या घरात पुढारी पाहिजे, तुमच्या घरात 2 नंबरवाला पाहिजे, गुंड पाहिजे, ॲटलिस्ट तुमच्या घरात पत्रकार तरी पाहिजे. मग फोन केला की सिलेंडर हजर. काय जादू आहे? पुढाऱ्याच्या घरी सिलेंडर येतं, पत्रकाराच्या घरी येतं, 2 नंबरवाल्याकडे येतं आणि गरीब माणूस गल्लोगल्ली फिरतोय, मला सिलेंडर द्या कोणीतरी. घरी पाहुणे आले, सिलेंडर द्या, गॅस संपलाय, त्याला मिळत नाही. पुरवठा खात्याने याची कारण मीमांसा तपासली पाहिजे. का एका फोनवर त्यांना सिलेंडर मिळतं, दुसरे माणसं नाही आहेत का? आणि गॅस सिलेंडर शोध मोहीम कागदावर आहे का? किती कारवाई केली आहे 15 दिवसात, महिन्यात? 1-2 नॉमिनल कारवाई होते, ठोस कारवाई होत नाही. वारंवार जे लोक घरगुती सिलेंडरचा वापर कमर्शियल यूज करतात त्यांच्यावर ठोस आणि दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. प्रासंगिक गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी माझी मागणी आहे. सामान्य जनतेच्या दारापुढे सिलेंडर पोहोचलं पाहिजे. त्यांची बंद पडलेली चूल आता पेटवली पाहिजे. लाकडं तोड्याकडे आणि चुली पेटवण्याकडे तुम्ही पाठवणार असाल, पुन्हा जंगलकार आज आणायची तयारी असेल तर पुरवठा खात्यानं सांगावं. जनता असंतोष निर्माण करेल, जनतेत असंतोष वाढेल आणि मग पुन्हा एकदा संघर्षाला तोंड द्यायची वेळ प्रशासनावर येईल. तर प्रशासनाला विनंती आहे पुन्हा एकदा की घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्या, काळाबाजार करणाऱ्या, त्यांना साथ देणाऱ्या सगळ्यांवर ठोस कारवाई झाली पाहिजे. आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबरोबर तातडीने रेड मारा, तुम्हाला रिकामे सिलेंडर तर 25वर सापडतील.